21 तारखेला मुंबईत भाजपच्या लोकांनी मोर्चा काढला. वरळीतल्या जांभोरी मैदानापासून ते वरळी डोमपर्यंत ही सगळी मंडळी पायी निघाली होती आणि भाजपचे मंत्रीगण सगळे अगदी मुंबईच्या महापौरीतपासून सगळी वेगवेगळी मंडळी या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. पुरुष महिला असे सगळे निघाले होते. कोण मीडियाला बाईट देत होतं, कोण घोषणाबाजी करत होतं. साधारण हेतू काय होता की दिल्लीमध्ये सरकारने आणलेली जी दोन विधेयकं होती, एक डिलिमिटेशन संदर्भातलं होतं आणि दुसरं महिलांच्या संदर्भातलं होतं. त्यातल्या एका विधेयकात सुधारणा आणायची होती, त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची होती. ते कोसळलं, त्याच्यावरती मतदान नाही झालं. जेवढं अपेक्षित होतं तेवढं काय मतदान सरकारला झालं नाही. मग विरोधक हे कसे महिला विरोधी आहेत आणि कसे महिलांच्या धोरणांच्या विरोधात आहेत अशा संदर्भात तो त्यांनी मोर्चा काढला. आता हा मोर्चा त्यांचा जो काय उद्देश होता ते सगळं राहिलं बाजूला. हा एकाच गोष्टीसाठी चर्चेत राहिला, ते म्हणजे तिथली एक स्थानिक महिला आली, जी महिला तिच्या मुलाला घ्यायला चाललेली होती आणि तिने त्या याच्यामध्ये सगळ्यांना जाब विचारला सुरुवात केली, सगळ्यांना प्रश्न विचारला सुरुवात केली आणि तो व्हिडिओ जो काय म्हणू की आग की तरह फैल गया की तो मुंबई महाराष्ट्र देशापुरता मर्यादित नाही राहिला. तुम्ही इंटरनॅशनल कव्हरेज काढून बघा, सगळीकडे याची बातमी कव्हर झाली आणि सत्ताधाऱ्यांना या सगळ्यातून बॅकफुटर जावं लागलं असं दिसलं. आता आजची स्टोरीच्या आधी मी हे तुम्हाला बॅकग्राऊंड देणं यासाठी महत्त्वाचं आहे की जी महिला तिला अडचण झाली किंवा ती म्हणत होती की नाही मला रस्ता म्हणजे ती असं म्हणत होती की दिस इज नॉट अ प्लेस टू कंडक्ट अ प्रोटेस्ट. तुम्ही मैदानावर जा, तुम्हाला ती डेझिग्नेटेड जागा असेल, तुम्ही रस्त्यावर का थांबलाय, मला माझ्या मुलाला पिक करायला जायचं आहे, इथे सगळं ट्रॅफिक झालंय. सो हे सगळे विषय ती बोलत तिथे होती. तिचा राग अनावर झालेला तिला आपल्याला सगळ्यांना दिसला. त्यात तिने आणखी काही शब्दसुद्धा वापरले, अपशब्दसुद्धा त्या ठिकाणी वापरले. अर्थात अपशब्दांवरून जस्ट लक्ष आलं ज्या पद्धतीने शिवसेनेचे आमदार बोलले तेवढं तर ती नक्कीच नाही काही बोलली, पण येस तिने एक दोन शब्द वापरले त्या रागाच्या भरामध्ये, सगळं मान्य आहे. मुद्दा असा आहे की ते सगळं झाल्यानंतर तिच्या विरोधात FIR दाखल व्हावी म्हणून वरळी पोलीस स्टेशनला हा अर्ज आलाय. 23 तारखेला काल मी बारामतीत होतो तेव्हा संध्याकाळी माझ्याकडे हा संपूर्ण डिटेल आलेल्या होत्या. मी एकदा क्रॉस व्हेरीफाय केल्या आणि ज्यांचा अर्ज आहे त्यांना फोन केला आणि मग वरळी पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकाऱ्याशी बोलणं झाल्यानंतर या सगळ्याची प्रतही मिळाली. तर मी विचार केला की अरे जिला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय, जिला लवकर पोचायचं आहे, जी मुलासाठी थांबली, याच्यासाठी तिथे ओरडती रस्त्यावरती, तर त्याच्यामध्ये तिच्या विरोधात कंप्लेंट दाखल कशी काय होईल आणि झाली तर ते कोणत्या बेसिसवरती होईल. आणि म्हणून मी हा अर्ज काढला. हा पोलीस स्टेशनला रिसिव्ह झालेला अर्ज आहे आणि नाव आहे याच्यामध्ये कोणाचं, तर नाव आहे झेन सदावर्ते. कोण? गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची कन्या. आता अर्ज वाचल्यानंतर मी म्हटलं की बातमी करायची की नाही करायची, पण अर्ज वाचल्यानंतर मला असं झालं की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत की बघा काय सुरू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कोण कोणाला काय बोलतंय याच्यावरती जर एक सिरीज सुरू केली तर यात सगळी मंडळी कशी रांगेत उभी राहतील हे पण कळेल. आणि अर्थात मी कोणाला तरी बातमीतून जज करण्यापेक्षा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही मात्र 100% कमेंट्स करा, कारण त्या कमेंट्सवरती मी ह्या सगळ्या संदर्भात आणखी एक सिरीजच करण्याचा विचार करतोय. आणखी कुठले विषय असतील तर ते पण सांगा. थेट व्हिडिओला आता सुरुवात करू. नमस्कार, मी ओंकार. अर्थात तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मुंबईत. झेन सदावर्ते यांनी अर्ज केलाय. अर्ज काय केला यांनी वरळी पोलीस स्टेशनला त्या महिलेच्या विरोधात, आणि त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत ते अगदी लक्ष देऊन ऐकणार आहेत, समजून घ्या. त्या म्हणतात की मी झेन सदावर्ते, वय 18 आहे, बाल शौर्य पुरस्कार प्राप्त आहे आणि ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमध्ये सध्या LLBचं शिक्षण घेते. त्या लंडनमध्ये असतात, त्या तिकडे शिक्षण घेतात. माझ्या माहितीनुसार त्या लंडनला जाणार तेव्हा त्यांचा कार्यक्रम झाला होता. गुणरत्न सदावर्तांनी एक मोठा सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवला होता. अगदी भुजबळांपासून बरीच मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होती. त्या म्हणतात की मी सामाजिक विषयावर तसेच प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्सच्या विषयावर देखील काम करते आणि या संदर्भात माझे काही रिसर्च प्रोजेक्ट मी प्रकाशित केलेले आहेत. आता सुरू होतोय अर्जाला. त्या म्हणतात की भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे जनमानसांना परवानगी घेऊन शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्याचं स्वातंत्र्य आहे. भारताच्या संविधानाने मोर्चा, निदर्शनं, उपोषण, कायदेशीर विषयावरती हे सगळं करण्याचे कायदेशीर अधिकार दिले. सदरच्या मोर्चात म्हणजे कुठल्या मुंबई भाजपच्या मोर्चामध्ये 10,000च्या जवळपास महिला सहभागी झाल्याचं दिसत होतं आणि आत्मसन्मानासाठी महिला कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने आलेल्या नव्हत्या. त्या अत्यंत संयमाने आपल्या हक्कांच्या घोषणा देत होत्या. महिलांची संख्या प्रचंड होती, त्या कारणाने वाहतुकीस कोंडी झाल्याचं दिसतं. परंतु सदरील वाहतूक कोंडी लक्षात येताच जनआक्रोश मोर्चातील आयोजकांनी आणि पोलिसांनी जांभोरी मैदानाच्या जवळची वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केलेले होते. त्या दरम्यान एक अनोळखी महिला मग तिचा वाहन क्रमांक आणि पुढे गाडी की मर्सिडीज बेन्झ मधून यामधून उतरील पुढील घटनेस कारणीभूत ठरल्याचं दिसून येते. मुद्दा क्रमांक 1, सोशल मीडियावरून स्क्रीनशॉट फोटो काढून या संदर्भात मी तक्रारीला हे अर्ज जोडलेले आहेत.
आणि आपल्या कारमधून उतरून ही महिला वाहतूक कोंडी दूर करत असणाऱ्या पोलिसांच्या कामकाजात मेरे साथ कोई बात नहीं करेगा शटअप असं म्हणून अडथळा निर्माण करते. म्हणजे जे पोलीस तिथे वाहतूकीचं नियमन करतात किंवा वाहतूक कोंडी दूर करतात त्यांच्या कामामध्ये सदर महिला अडथळा करते असं झेन सदावर्ते यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. जोर जोरात जाणून बुजून उद्देशाने शिवीगाळ करत आहे पोलिसांना आणि उपस्थित समुदायाला, जनसमुदायाला व महिलांना. या महिलेने कोट अनकोट एफ ऑफ असं म्हटलं. या प्रकारचे गलिच्छ शब्द वापरले, अश्लील शब्द वापरून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, तसेच महिलांमध्ये सुद्धा त्यांना त्यांची अब्रू जाईल अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. जनसमुदायामध्ये आक्रोशकता आणण्याचा प्रयत्न ही महिला करत होती आणि या महिलेस त्रास होत नव्हता. पण म्हणजे झेन सदावर्ते यांचं म्हणणं आहे की त्या महिलेला कोणताच त्रास नव्हता होत, त्या ट्रॅफिक जामवर तसं काही होत नव्हतं, पण ती कॅमेऱ्यासमोर असल्यामुळे ओव्हर रिॲक्ट करत होती हे स्पष्ट दिसतंय असं झेन सदावर्ते म्हणतात. सदर महिला ही चेंगराचेंगरी म्हणजेच स्टॅम्पीड असा शब्दाचा उल्लेख केलाय. स्टॅम्पीड म्हणजेच भगदड व्हावी या विचाराने हजारो महिलांवर आणि पोलिसांकडे पाण्याची बॉटल फेकून सार्वजनिक शांततेत काही वेळ त्या महिलेने तणाव निर्माण केला. उद्देश काय या महिलेचा, तर एक तर त्या ओव्हर रिॲक्ट करत होत्या हे ठीक आहे, पण तिथे चेंगराचेंगरी होईल, स्टॅम्पीड होईल या आणि भगदड मचेल आणि या उद्देशाने तसेच महिलांवतीने पाण्याची बॉटल फेकून मारली आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता म्हणजे मोर्चामध्ये जी सार्वजनिक शांतता होती त्या मोर्चामध्ये त्याचा भंग ह्या महिलेने जाऊन केला असं म्हणणं आहे. मुद्दा क्रमांक 2, सदर महिला हेतू परस्पर शांत होताना दिसत नव्हती, म्हणजे ती मुद्दाम शांत बसत नव्हती. मोर्चातील प्रतिष्ठित व्यक्तींना, पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान करताना दिसला पाहिजे अशा प्रकारे जोरजोरात गेट आउट ऑफ हिअर, डिड यू नॉट अंडरस्टँड असं ओरडून अपमानित करत होती. हा प्रसंग कोणासंदर्भातला आहे, हा प्रसंग गिरीश महाजनांसंदर्भातला आहे. ते एका मीडिया चॅनलशी इथे बोलत होते, त्यावेळी ती महिला तिथे आली आणि काय आलं तर मंत्री थांबलेत म्हटल्यानंतर त्यांचा आजूबाजूचा कॉन्व्हॉय समजा लवाजमा जो मंत्र्यांचा असतो तो होता, मग आणखी 4 लोक जमली होती, आणखी मंत्री इथे थांबलेत म्हटलं, भाजपचे कार्यकर्ते गोळा झाले, अशी माणसं जमली होती. म्हणून संबंधित महिला बघा बरं का, आता सगळे मीडिया तिला शोधायचा प्रयत्न करतात की त्या महिलेची एक्झॅक्टली बाजू काय, तिचा इंटरव्ह्यू समोर आला पाहिजे, म्हणून ती काय अजून सापडली नाही. मग आता झेन सदावर्ते म्हणतात की ही महिला एक तर हेतू परस्पर करत होती आणि प्रतिष्ठित व्यक्ती ज्या त्या मोर्चामध्ये होत्या ते जेव्हा पत्रकारांशी बोलत होते तेव्हा सार्वजनिक दृष्ट्या त्यांचा अपमान झाला पाहिजे म्हणून ते असं गेट आउट ऑफ हिअर वगैरे असं सगळं म्हणालं. मुद्दा क्रमांक 3, सदर महिलेचा इरादा हा चेंगराचेंगरी व्हावी, स्टॅम्पीड व्हावी असा होता. त्यामुळे ही गंभीर बाब असून सदर महिलेचा इरादा तपासण्याची आवश्यकता आहे. तिची महिलेची गाडी ही DL पासिंगची होती, दिल्ली पासिंगची होती, त्यामुळे सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 4, सदर महिलेला माहिती होतं की न्यूज चॅनल तिला कव्हर करतायत, तिचं चित्रीकरण सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन हेतुतः रील्स बनवण्यासारखा मोबाईल हातात घेऊन ती शूट करताना दिसते. म्हणजे त्या महिलेला, जी महिला म्हणते की इथं ट्रॅफिक जाम झालंय, तुम्ही इथं का करताय सगळेजण, तुम्हाला जी जागा दिली त्या ग्राउंडवरती तुम्ही जा, मी माझ्या मुलाला आणायला निघालेली होती आणि त्याला मला आता इतकं उशीर झालाय असं ती म्हणते. तर झेन सदावर्तेंचं त्यातलं वर्जन असं आहे की त्या महिलेला रील तयार करायचे होते, त्यामुळे ती रील तयार करण्यासाठी जो मोबाईल आपण असा पकडतो तशा पद्धतीने ती हातात मोबाईल धरत होती आणि त्या पद्धतीने शूट करताना दिसते. महिलेविरोधात जमावात घुसून चेंगराचेंगरी व्हावी ह्या वाईट हेतूनेच, तसेच त्यांच्या म्हणजे कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. कोणाच्या, सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या, आणि पोलिसांना सहाय्य करण्याऐवजी ती यापेक्षा गैरवर्तन करत राहिली. आरडाओरडा करणे, मोर्चेकरी महिलांमध्ये आक्रमकता यावी तसेच पोलिसांमध्ये आक्रमकता यावी या इराद्याने त्यांच्यावरती जोरात बॉटल फेकणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा सगळ्या गोष्टी या महिला करत होती. रागाच्या भरात त्या महिलेने बाटली फेकल्याचा पण एक व्हिडिओ आला, बघितला मी तो पण आता झेन सदावर्तेंचं असं म्हणणं आहे पोलिसांवरती बाटली फेकणे म्हणजे त्यांना आक्रमक करणे, मोर्चातल्या महिलांना आक्रमक करणे आणि मग सरकारी कामात अडथळा आणणे हा त्या महिलेचा हेतू दिसतोय. आता हे 4 मुद्दे आहेत आणि मग त्या म्हणतात की तरी आपल्यास विनंती आहे की सोबत व्हिडिओ लिंक जोडलेली आहे, गाडीच्या क्रमांकावरून सदरची गाडीची महिलेची ओळख पटवावी आणि या महिलेवरती थेट FIR दाखल करावा. आणि मग सोबत मी व्हिडिओचा स्क्रीनशॉट जोडलेला आहे, गाडी क्रमांक महिलेचा स्क्रीनशॉट आहेत, घटनास्थळाचं GPS लोकेशन दिलेलं आहे. आपली नम्र कोण, झेन सदावर्ते, सही याच्यावरती. मी 2-3 दिवस फॉलो करतोय. मग त्यानंतर मी म्हटलं की अरे एक तर ह्या मोर्चाचा मूळ हेतू काय होता, नारी वंदन विधेयक आहे ना, ते स्त्री शक्तीचं वंदन करण्यासाठीचं. ठीक आहे, महिलांच्या सन्मानार्थ आलेलं आहे, बरोबर आहे,
त्यात आता एका महिलेला प्रॉब्लेम झाला, लेट्स कन्सिडर ती महिला तुमच्या विचाराची नसेल तुमच्या विचाराची, पण म्हणून तुम्हाला सपोर्ट करणारे जे सगळे ट्रोलर्स आहेत ते त्या महिलेच्या चारित्र्यावरती बोलू लागले. पहिली गोष्ट. मुद्दा क्रमांक 2, एक रॅन्डम अकाउंट आहे जे मी पण क्रॉस व्हेरीफाय केलं काल संध्याकाळी. मला ते वाटलं की तीच महिलेचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, तिचं नाही आहे, ती दुसरी महिला आहे. पण त्या महिलेचे फोटो घेऊन हीच ती महिला असं सांगून तिचे फोटो, तिच्या इंस्टाग्रामवरचे पर्सनल फोटो ह्यांनी आणखी व्हायरल केले आणि त्यात लिहिलं की मग तिचं कॅरेक्टर कसं आहे, ती कशी चारित्र्य नसलेली बाई आहे, ती कुठं गोव्यात आणि इकडे इकडे जे XYZ. तुम्हाला महिलांबद्दल अगदी सोपं, सहज आणि निकृष्ट जितकं पटकन बोलता येतं ना तितकं पटकन ही सगळी या पक्षाला पाठिंबा देणारी ट्रोलर गँग त्याला ट्रोल करू लागली. ठीक आहे, त्यांच्या विचारची नसेल, एनिवे तुम्ही ट्रोल करतच असता एरवी, आताही त्यांनी केलं. मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आणखी एक महिला 18 वर्षांची तरुणी समोर येते आणि ती म्हणते की त्या महिलेचा उद्देश हा तिथे स्टॅम्पीड करण्याचा आहे, त्या महिलेचा उद्देश सरकारी कामात अडथळा आणण्याचा आहे. मोर्चा काय सरकारी विरखेर नव्हता, ठीक आहे, तो सरकारचा असेल, मोर्चा काय सरकारी नव्हता, ठीक आहे, पण पोलीस जे बंदोबस्ताला तिथे आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांनी अडथळा आणला, त्यामुळे सरकारी कामात अडथळा त्यांनी निर्माण केलेला आहे. बरं, म्हणजे स्टॅम्पीड जर करायचं असेल तर हे फार मोठं झालं बरं का, म्हणजे ही खूप मोठी कॉन्स्पिरसी झाली असं होणार असेल तर. आणि या सगळ्या संदर्भात थेट FIR दाखल करावी असं कोण म्हणतंय? असं प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स विषयांवरती, विविध विषयांवरती काम केली आहे आणखी तरुणी म्हणते. फार इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मी मुद्दाम हा व्हिडिओ रेकॉर्ड केला की आपल्या सगळ्यांना समजलं पाहिजे की आपल्यासोबत आपल्या समाजात अशा कोण कोण व्यक्ती आहेत की ज्यांचे या समाजाप्रतीचे हेतू एक्झॅक्टली काय आहेत, त्यांना काय वाटतं, एखादं कृत्य झाल्यानंतर त्याच्यावरती ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतात, हे सगळं कळलं पाहिजे. म्हणजे हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, काल शिंदेच्या आमदारने काय केलं एका प्रकाशकासोबत. तो गरीब पोरगा आहे, मी तो खूप आधीपासून त्याला ओळखतो, पण ती पद्धत आहे का, हा सगळा मूळ मुद्दा आहे. त्यामुळे काय चाललंय महाराष्ट्रात बघा तुम्ही. मी सहज म्हणजे एक 5-6 दिवसापूर्वी एका आमदारला भेटलो होतो सत्तेतल्या, आणि जो सगळ्यात मोठा पक्ष आहे त्याच पक्षातला एका आमदारला सहज बोलणं चाललं होतं आणि त्याने मला एक शब्द सांगितला. तो म्हटलं की साहेब ते उत्तर पेशवाईच्या काळात काय चालू तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं का काय? आणि सहज खूप कॅज्युअल टॉक आहेत आमच्या दोघांमधले. ते म्हटले अनागोंदी नावाचा शब्द तेव्हा फार फेमस झाला होता. महाराष्ट्रात आता काय सुरू आहे हे तुम्ही ठरवा आणि कमेंट नक्की करा. बाकी आपल्या अवतीभोवती कोण माणसं आहेत, ती काय करतायत, त्यांचे काय हेतू आहेत, या सगळ्यावरती बोलत राहा. कारण बोललं तर लोकशाही सुदृढ राहील, ट्रोल केल्याने ती सुदृढ होणार नाही. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत पुण्यावर.